महाराष्ट्रात गोवंश संरक्षणासाठी कठोर कायद्याची मागणी. शहादा प्रांत कार्यालय येथे तहसीलदार यांना निवेदन. हजारोंची संख्येने पुरुष व महिला रॅलीमध्ये उपस्थित होते. या रॅलीची सुरुवात राम मंदिर शहीद लालदास चौक सोनार गल्ली येथून सुरुवात झाली. मेन रोड मारवाडी गल्ली, जामा मशीद चौक, गांधी पुतळा, बाबासाहेब आंबेडकर स्मारक, प्रांत कार्यालय. शहादा महाराष्ट्र राज्यात गोवंश संरक्षण, संवर्धन आणि गोवधावर संपूर्ण बंदी घालण्यासाठी कठोर कायदा करण्यात यावा या मागणीसाठी गो सन्मान आव्हान अभियानतर्फे राज्यपालांना निवेदन सादर करण्यात आले. समस्त गोभक्त संत समाज आणि सजग नागरिकांच्या सहभागातून हे अभियान राबवण्यात येत असून गोमाता संरक्षणासाठी व्यापक जनआंदोलन उभे करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. प्रधान संरक्षक वेदलक्षणा गोमाता आणि अध्यक्ष नंदी बाबा यांच्या प्रेरणेने हे अभियान सुरू असून तहसीलदार, SDO, SDM आणि जिल्हाधिकारी यांच्या मार्फत महामहिम राज्यपाल महाराष्ट्र राज्य यांना निवेदन पाठवण्यात आले. निवेदनात गोवंश हा भारतीय संस्कृती, ग्रामीण अर्थव्यवस्था आणि कृषी व्यवस्थेचा कणा असल्याचे नमूद करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि संत परंपरेच्या भूमीत गोमातेचे विशेष स्थान असल्याचा उल्लेख करत वाढती गो तस्करी, अवैध कत्तल, रस्ते अपघात आणि प्लास्टिकमुळे होणारे गोवंशाचे मृत्यू याबाबत तीव्र चिंता व्यक्त करण्यात आली. यावेळी संविधानाच्या अनुच्छेद 48 मध्ये आवश्यक बदल करून केंद्र स्तरावर केंद्रीय गोसेवा व संरक्षण अधिनियम लागू करावा, तसेच गोसंवर्धनासाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्याची मागणी करण्यात आली. राज्यात गोवंश वधावर पूर्ण प्रतिबंध घालणारा कठोर कायदा करावा अशी ही प्रमुख मागणी निवेदनातून करण्यात आली. गोसंरक्षण हा केवळ धार्मिक नव्हे तर सामाजिक, आर्थिक आणि पर्यावरणीय प्रश्न असल्याचे सांगत अभियानकर्त्यांनी राज्य सरकारने याबाबत ठोस निर्णय घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली. या उपक्रमामुळे गोभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण असून राज्यभर अशा निवेदन मोहिमा राबवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे. सलाउद्दीन लोहार, नंदुरबार, न्यूज 24. गाय माता भारत के सभी सनातनी हिंदुओं की धरोहर है, श्रद्धा का केंद्र है, हमारे गर्व का मान बिंदु है। इस गौ माता की जो स्थिति आज देश भर में हो रही है, उस स्थिति से गौ माता को बचाने के लिए गौ माता की हत्याएं बंद हो, हमारी माता जिसको हम सारे सनातनी भारतीय माँ कहकर पुकारते हैं, बुलाते हैं, उस माता का सम्मान रखा जाए, उस माता की सुरक्षा की जाए, ये प्रार्थना करने के लिए केंद्र सरकार को, राज्य सरकार को आज सारे संतों के आह्वान पर पूरे देश भर के 5000 से ज्यादा तहसील केंद्रों पर सारे संतों ने, सारे सनातन ने एकत्र आकर सुबह 10 बजे से 11 बजे के बीच निवेदन प्रशासन को दिया है। वो निवेदन देने के लिए आज शहादा शहर में आदरणीय खगेंद्र दादा, आदरणीय हरिराम हरे कृष्ण मिशन के माधवदास जी महाराज, आदरणीय हर्षल जी कुलकर्णी, आदरणीय भूषण जी और सारे भरत भाई, मनीष भाई, विश्व हिंदू परिषद के सारे कार्यकर्ता, संघ के सारे कार्यकर्ता और शहादा के सनातनी हिंदू माता बहनें बड़ी संख्या में यहाँ पर एकत्रित होकर तहसीलदार जी को हमने निवेदन दिया है। सारे संतों की, सारे सनातनी हिंदुओं की एक केंद्र सरकार को प्रार्थना है कि हमारी गौ माता इस देश की धरोहर है, हम देश का सम्मान है, इस देश की पहचान है। इसलिए गौ माता की हत्या के लिए जो भी कानून कायदे किए हैं वो अति कड़क करें, गौ माता की सुरक्षा करें, गौ माता की रक्षा के लिए कायदे बनाए, गौ माता का सम्मान और गौ माता का मान बढ़े। इसलिए केंद्र सरकार गौ माता को राष्ट्र माता का दर्जा दे। ये सारे संतों के आग्रह को हम प्रशासन तक पहुंचाने के लिए आज इस कार्यक्रम का पहला टप्पा 27 अप्रैल हम यहाँ पर पूर्ण कर रहे हैं। सारे सनातनी बड़ी संख्या में आए। इस समिति की ओर से यहाँ पर उपस्थित सभी संतों का, आए हुए सभी सनातनी माता बहनों का मैं इस समिति का कार्यकर्ता नाते धन्यवाद अर्पण करता हूँ, उनका सबका आभार व्यक्त करता हूँ। गौ माता की जय, भारत माता की जय, गो माता की जय। सर्वात आधी गो माता म्हणजे आमच्या देशाचा सन्मान आहे, आमचा मान आहे, सनातन हिंदू संस्कृतीतला अत्यंत महत्वाचा मानबिंदू आहे। गोमातेने आपला वंश, ज्याला आपण बैल असं म्हणतो, हे शेतीसाठी दिलेत। आपला स्वपुत्र दुसऱ्याच्या घरी राबायला दिला आणि तिथून आम्ही धान्य पिकवलं। आता एक यंत्रणा झाली म्हणून काय झालं, पण गोमातेचा सगळ्यात मोठा उपकार शेतकऱ्यांवर आणि आपल्यावर आहे की आपण तिथून धान्य पिकवू शकलो। तिथून गोमातेचा सन्मान सुरू झाला पाहिजे। गोमातेचं दूध, अरे ज्या लहान मुलाची आई बाळंत होताना वारली असेल, त्या मुलाला मोठं कोणी केलं असेल तर गाईच्या दुधाने मोठं केलं, म्हणून गोमातेचा सन्मान आहे। गाईची सुरक्षा, गाईची सेवा आणि गाईचा सन्मान हे करणं आमच्या सनातन हिंदू धर्मियांचं आद्य कर्तव्य नव्हे, हे प्रथम कर्तव्य। आणि म्हणून याचा सन्मान करण्यासाठी आम्ही निवेदन याचिका या ठिकाणी दाखल केलेली आहे। यात अनेक लोकांनी सहभाग दाखवला। राष्ट्रभर हे कार्य सुरू आहे।
आम्ही सर्व राज्यकर्त्यांना एवढीच विनंती करू शकतो की कडक कायदा निर्माण करून गोहत्या बंदी होऊन गोमातेला राष्ट्रमातेचा दर्जा मिळावा, एवढीच आमची प्रार्थना. जय सियाराम, जय सियाराम. गोमाता की जय. अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.